रामकृष्ण हरी. तर बघा, काल आपण तुकोबारायांचे 2 अभंग गाथेतील पाहिले. तर आज आपण पुढले 2 अभंग पाहूया. सावध झालो, सावध झालो, हरीच्या आलो जागराना. जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गर्जतसे. पळून या गेली झोप, होते पाप आडते. तुका म्हणे तया ठाया, बोल छाया कृपेची. आता इथं तुकाराम महाराज म्हणतात की मी अज्ञानरूपी स्वप्नातून जागा झालो, सावध झालो, आता हरिभजनामुळे जागा झालो. म्हणजे आपण सगळे काय झालेलो आहेत हे गाथा आपल्या हातात आहे. म्हणजे आपण सुद्धा काय झालेलो आहोत, सावध झालो. जसे तुकाराम महाराज म्हणतात की मी अज्ञानरूपी स्वप्नातून जागा झालो. ज्या हरिजागरामध्ये महावैष्णवांचा समुदाय हरिनामाचा मोठमोठ्याने जयघोष करीत होते, त्या हरिघोषात आल्यामुळे माझी अज्ञानरूपी झोप काय झालेली आहे, पळून गेलेली आहे. आणि मी भजनात आडवे आलेले माझे पापसुद्धा नाहीसं झालेलं आहे. म्हणजे मी या हरिनामाच्या गजरात सामील झालो म्हणून माझं पापसुद्धा काय झालेलं आहे, नष्ट झालेलं आहे, नाहीसं झालेलं आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, जेथे हरिघोष चालतो म्हणजे जिथं भजन, कीर्तन किंवा काय आपलं हे भजन कीर्तन चालतं, त्या ठिकाणी हरिघोष आहे. त्या मंगलमय ठिकाणी देवाच्या कृपेची समाधानरूपी सावली पसरलेली असते. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की मला अशा हरिभजनामध्ये आणल्यामुळे काय झालेलं आहे, मी सावध झालेलो आहे. म्हणजेच काय, पळून या गेली झोप, होते पाप आडते. जे माझं पाप होतं ते सुद्धा नष्ट झालं आणि झोपसुद्धा काय गेली, कसली झोप होती ती, अज्ञानरूपी झोप होती, ती सुद्धा गेली. म्हणून तुका म्हणे तया ठाया, बोल छाया कृपेची. म्हणजेच काय, समाधानरूपी सावलीसुद्धा या देवाच्या कृपेची या मंगलमय ठिकाणी आहे. म्हणजेच आपण बघा, साधं मंदिरात गेलो तरीसुद्धा आपल्याला काय असतं, तिथं समाधान मिळतं. देवाची या द्वारी उभा क्षण मरी. म्हणजे आपण जरी तेने मुक्ती हरी साधियल्या, म्हणजे त्या देवाच्या ठिकाणी आपण जर गेलो तर आपल्याला काय होतं, समाधान मिळतं. म्हणून तर आपण काय करतो, देवाचं दर्शन घेण्यासाठी काय करतो, मंदिरात जातो. अशा पद्धतीनं तुकाराम महाराज या अभंगामध्ये म्हणतात की सावध झालो, सावध झालो, हरीच्या आलो जागरणा. म्हणजेच काय, मी या हरिनामाच्या गजरात आल्यामुळं काय झालेलं आहे, मी सावध झालो आहे आणि माझी काय अज्ञानरूपी झोपसुद्धा उडून गेलेली आहे. तर हा दुसऱ्या अभंगात काय म्हणतात, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या. कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मज घडो त्याची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. हा अभंग तर सेवेसाठी बरेच कीर्तनकार घेतात. तर आपल्याला याच्यात सरळ सरळ सांगितलेलं आहे की जो आपल्या सर्वांगीण विकासाच्या विषयी सदैव जागृत असतो, त्याचे माताश्री आणि पिताश्री म्हणजेच आई वडील काय आहेत, धन्य आहेत. ज्या कुळामध्ये सात्विक आचरण करणारी कन्या आणि पुत्र जन्माला येतात, त्यांचा सुद्धा देवाला आनंद वाटतो. म्हणजे काय, तर लहान असतानाच कन्या आणि पुत्र हे भगवंताच्या भक्तीमध्ये जर विलीन झाले, म्हणजे भक्ती करत असले, तर काय आहे, देवसुद्धा काय असतो, आनंदी होतो. म्हणजेच काय, देवाला सुद्धा आनंद वाटतो, देवसुद्धा नटतो. म्हणजे लहान मुलं जर कीर्तनात असतील, भजनात असतील, तर देवाला सुद्धा काय होतो, आनंद होतो. म्हणजे ज्या कुळामध्ये लहान मुलं, कन्या आणि पुत्र हे काय आहेत, सात्विक आहेत, तेव्हा आहेत किंवा सात्विक म्हणून जन्माला येतात, त्याचा देवाला सुद्धा काय असतो, आनंद वाटतो. आणि जे गीता आणि भागवताचे अंतःकरणाने श्रवण करतात आणि त्यांच्या हृदयात विठ्ठलाचे चिंतन सुरू असते, त्याचा सुद्धा देवाला काय होतं, आनंद वाटतो. म्हणजे काय, तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या हातून जर त्यांची सेवा घडली तर माझ्या भाग्याला सुद्धा सीमा राहणार नाही. म्हणजे तुकाराम महाराज सुद्धा भजन कीर्तन करत होते आणि त्यांचं सुद्धा काय होतं, भजनी मंडळ होतं. तर तुकाराम महाराज म्हणतात की त्यांची सुद्धा सेवा माझ्या हातनं घडली तर माझ्या भाग्याला सुद्धा काय होणार नाही, सीमा राहणार नाही. म्हणून या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की जो आपलं कर्तव्य निष्ठेने आणि सदैव जागृत राहून करतो, त्याचे माता पिता सुद्धा काय आहेत, धन्य आहेत. आणि अशा कुळामध्ये जन्म घेणारी मुलं सुद्धा सात्विक असतात आणि त्यांचा देवाला सुद्धा काय होतो, हेवा वाटतो. म्हणून
तुकाराम महाराज म्हणतात की सदैव नित्यनेमानं गीता आणि भागवताचं जिथं श्रवण असतं आणि विठोबाच्या नावाचं चिंतन असतं त्या घरामध्ये सुद्धा काय असतं, आनंदी आनंद असतो. म्हणजेच काय, गीता भागवताचं नित्यनेमानं श्रवण करतो आपण, तिथं काय असतं, देव देव ते पाहून देवाला सुद्धा काय वाटतो, हेवा वाटतो किंवा आनंद वाटतो. अशा पद्धतीनं ह्या 2 अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे की आपण ज्यावेळेला भजन कीर्तनामध्ये येतो तेव्हा काय होतो, योग्य वेळी सावध झालो म्हणजे चांगल्या आपण मार्गावर आलेलो आहे. आणि तिथं त्यामुळं काय होतो, आपली अज्ञानरूपी झोपसुद्धा काय होते, उडून जाते आणि आपलं पापसुद्धा नाहीचं होतं. म्हणजे नुसतं भजन कीर्तनाच्या श्रवणानं सुद्धा काय होतं, आपलं पाप काय होतं, नाहीचं होतं. असं तुकाराम महाराज पहिल्या अभंगात सांगतात आणि दुसऱ्या अभंगामध्ये म्हणतात की जो आपलं काम काय होतं, एकनिष्ठेने आणि सदैव जागृत राहून करतो, त्याचे माता-पितासुद्धा धन्य आहेत आणि अशा कुळामध्ये जन्म घेणारी कन्या आणि पुत्रसुद्धा सात्विक असतील तर त्याचा देवालासुद्धा काय होतो, आनंद वाटतो. तर आपण आता हे 2 अभंग पाहिलेले आहेत. थँक्यू.